लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। नवीन नियम लागू झाले अशा स्वरूपाची मोठी बातमी समोर आलेली आहे। नेमकी बातमी काय आहे, कोणते नवीन नियम लागले आहेत, तुम्हाला 8वा हप्ता कधी भेटणार आहे, या नवीन नियमानुसार 8वा हप्ता भेटणार आहे का, नेमकी काय बातमी आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, 20,000पेक्षा जास्त उत्पन्न तुमचं आहे का, याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। त्याच्यानंतर ई-केवायसी करावी लागणार का, किंवा ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला या ठिकाणी हप्ते भेटणार का नाही, याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। त्यानंतर 8वा हप्ता तुम्हाला यानुसार मिळणार आहे का नाही, ही बातमी पण समोर आलेली आहे। आणि त्यानंतर गॅसचे हप्ते या ठिकाणी वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर लाडक्या ताईंनो, गॅस योजनेचे पैसे आज या ठिकाणी वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर बघा, मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे, ते देखील तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। लाडक्या ताईंनो, तुमची लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप मोठी बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणीचे काही नवीन नियम आलेत का, हे नवीन नियम तुम्हाला लागू होणार आहेत का, नेमकी काय बातमी आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। लाडक्या ताईंनो, खूप महत्त्वाचं हे चॅनल आहे, त्यामुळे हे आपलं युट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजची लेटेस्ट अपडेट मी तुमच्या समोर सांगत आहे। चला, बातमी नेमकी काय आहे, 20,000 उत्पन्न असणाऱ्या महिलांना लाभ मिळणार का नाही, ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। तर लाडक्या ताईंनो, मी तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारते, सर्वांनी सांगायचं आहे की तुमचं उत्पन्न 20,000पेक्षा जास्त आहे का, महिन्याला तुमचं उत्पन्न 20,000पेक्षा जास्त आहे का, वर्षाचं नाही, मी महिन्याचं विचारते। पूर्ण महिन्याचं उत्पन्न 20,000 रुपये आहे का, तर सर्वांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आहे आणि महिन्याला तुमचं उत्पन्न किती आहे मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगा। लाडक्या ताईंनो, लक्षात घ्या, ही माहिती सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायची आहे, म्हणजे आपल्याला चेक करता येईल। लाडक्या ताईंनो, आता नवीन नियम लागू झालेले आहेत, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जर हे नियम तुम्ही पाळले तरच तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार आहे। पुढचा हप्ता 2100 रुपयाचा असणार आहे। मार्चचा हप्ता 2100 रुपये असणार आहे। 2100 रुपये कोणाकोणाला हवेत, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुम्हाला पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये हवेत का, 2100 रुपये तुम्हाला हवे असतील तर हे सगळे नियम आपल्याला चेक करावे लागणार आहे, कारण आता ज्या ताई या नियमामध्ये बसतील त्यांनाच पुढे ढकललं जाणार आहे, बाकीच्या ताईंना काढून टाकलं जाणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, ज्या ताई आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघत आहेत त्या सर्व लाडक्या ताईंची योजना चालू राहावी असं मला वाटतं। त्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्हाला मी एक छोटासा प्रश्न विचारते, तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न 20,000पेक्षा जास्त आहे का, महिन्याला 20,000पेक्षा तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न आहे का, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। त्यानंतरची बातमी बघूया। तर लाडकी बहीण योजनेत आता नियमांची कात्री लागलेली आहे। सरकार आता उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेणार आहे, या स्वरूपाची या ठिकाणी मोठी बातमी समोर आलेली आहे। जर 20,000 तुमचं उत्पन्न असेल तर लाभ मिळणार नाही। लाडक्या ताईंनो, जर तुम्ही अटीमध्ये बसत असाल तर 100% गॅरंटी देऊन सांगते, तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही। लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला कोणीच काढू शकणार नाही। आणि जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर सर्वांनी बिंदास्त राहायचं आहे। कोणता पण नियम येऊ द्या, किती पण अटी लागू द्या, काही काळजी करायची गरज नाही। तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे का किंवा केशरी रेशन कार्ड आहे का, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर काळजी करायची गरज नाही, बिंदास्त राहा, तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार, या योजनेचा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार। त्यानंतर दुसरा नियम काय आहे बघा, तर दरवर्षी केवायसी करणं बंधनकारक आहे। बघा, बऱ्याच ताईंना कन्फ्युजन निर्माण झालंय की माझी केवायसी झाली नाही तर लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही, पण लक्षात घ्या, बातम्या व्यवस्थित समजून घ्या, त्यामुळे तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेत समजून सांगत असते। लाडक्या ताईंनो, तुम्हाला आतापर्यंत हप्ते येतात म्हणजे तुमची ई-केवायसी झालेली आहे। लक्षात घ्या, तुम्हाला कधी ई-केवायसी करायची आहे तर जून ते जुलै महिन्यामध्ये, म्हणजे आता अजून 4 ते 5 महिने काळजी करू नका। सर्व ताईंनी बिंदास्त राहायचं आहे। बऱ्याच ताई टेन्शन मध्ये आल्या होत्या। लाडक्या ताईंनो, लक्षात घ्या, ई-केवायसी तुम्हाला मोबाईलवर पण करता येते। 5 ते 10 मिनिटाचं काम आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ ई-केवायसी कशी करायची तर मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुम्हाला मी अगदी सोप्या भाषेत समजून सांगते ई-केवायसी कशी करायची। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा। चॅनलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। अशाच लाडकी बहीण संदर्भात नवनवीन गोष्टी मी या चॅनलवर डेली अपलोड करत असते, त्यामुळे लगेच सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।